नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. हा आपला या सीरीजचा 11वा व्हिडिओ असणार आहे 2025च्या भरतीसाठी. या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे आपण पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पोलीस प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडी 2024-2025 वरती आपण प्रश्न घेतले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं आणि आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. गोबर गॅस संयंत्रामध्ये शेणावर सूक्ष्मजीवांची क्रिया घडवून आणली जाते आणि त्यापासून डॅश वायू तयार होतो. या ठिकाणी प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. जे काही गोबर गॅस सिस्टम आहे तर त्यामध्ये काय केलं जातं, जे शेण आहे तर ते शेणावरती एक प्रक्रिया घडवली जाते आणि त्यामधून कोणता वायू तयार होतो किंवा कोणता वायू निर्माण होतो. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि 8वीच्या विज्ञानावर हा प्रश्न घेतलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 1 तर मिथेन जो आहे हाय फ्लेमेबल गॅस असतो. तर हा गॅस शेणापासून किंवा गोबर गॅसमध्ये तयार होत असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? यामध्ये पहा 4 जिल्हे दिलेले आहेत. त्यापैकी असा कोणता जिल्हा आहे जो कृष्णा नदी खोऱ्यामध्ये येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे हा कृष्णा खोऱ्यामध्ये येत नाही. यामध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. तर कृष्णा नदी खोऱ्यामध्ये येणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये सातारा, पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर असे हे 5 जिल्हे आहेत. आणि येरळा ही जी आहे ही डाव्या बाजूची एकमेव असणारी उपनदी आहे. महाराष्ट्रामध्ये 194 किलोमीटरचा ती प्रवाह करते. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. आज तरी करणार ना काम तुम्ही या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो मराठी व्याकरण हा जो महत्त्वाचा घटक आहे हा कोणत्याही परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणारा घटक आहे. त्यातीलच असा एक प्रश्न आहे क्रियापदावरती. आज तरी करणार ना काम तुम्ही या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? करणार हे जे आहे हे या वाक्यामधील क्रियापद असणार आहे. यामध्ये पहा क्रियापद म्हणजे काय? तर वाक्यातील क्रिया दाखवणारा क्रियावाचक शब्द तो असतो क्रियापद. आणि दिलेल्या वाक्यामध्ये काम करण्याच्या क्रियेसाठी करणार हा क्रियावाचक शब्द आलेला आहे. म्हणून या वाक्यातील क्रियापद जे आहे ते करणार शब्द असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ आपण त्याला LIC म्हणतो. तर LICची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहे. 2023 मध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. LICचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन भारतीय आयुर्विमा महामंडळ याची जी स्थापना आहे ही करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 तर 1956 या वर्षी. 1956 या साली भारतामध्ये विमा सेवा पुरवणाऱ्या 245 कंपन्या ताब्यात घेऊन LICची स्थापना करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? आपल्याला काय विचारले? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचं राष्ट्रीय उद्यान आपल्याला विचारलं आहे. आणि हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर हे आहे पर्याय क्रमांक 1 हेमिस राष्ट्रीय उद्यान. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारतातील सर्वात मोठ्या आकाराचं राष्ट्रीय उद्यान आहे. मित्रांनो आपण हा प्रश्न कम्युनिटीमध्ये जसाच तसा पोल केला होता. तर त्या ठिकाणी जवळपास 78% विद्यार्थीच बरोबर उत्तर देऊ शकले. बाकीचे विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं नाही. या ठिकाणी उत्तर लक्षात ठेवा काय आहे? हेमिस राष्ट्रीय उद्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे. कोल्हापूर टाउन हॉल या संग्रहालयात खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? पहा या ठिकाणी कोल्हापूरमध्ये टाउन हॉल संग्रहालय आहे. यापूर्वी प्रश्न आपल्याला TCS मध्ये हा घेतलेला होता. पण TCS मध्ये प्रश्न असा विचारला होता की टाउन हॉल संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचं ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की ते कोणत्या वास्तुकलेचं उदाहरण आहे? तर त्या ठिकाणी जे टाउन हॉल संग्रहालय आहे ते पर्याय क्रमांक 3 निओ गॉथिक वास्तुकलेचं एक उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो? मित्रांनो हे जे महत्त्वाचे जे काही जागतिक दिनविशेष असतात त्यावरती आपण खूप सारे व्हिडिओज घेतलेले आहेत. त्यामधील एक व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामध्ये आपण 365 दिवसाचे जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत ते पूर्णपणे घेतलेले आहेत. तर जागतिक ओझोन दिन हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 2 तर 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन 2 उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पहा, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द. आणि असेच महत्त्वाचे आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आदित्य या शब्दाचा समानार्थाचा शब्द काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 तर सूर्य हा आदित्याला समानार्थी शब्द आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाचे अजून समानार्थी शब्द पाहणार आहोत. आदित्यसाठी कोणते कोणते आहेत? सूर्य, भास्कर, भानू, रवी आणि दिनकर हे आदित्यसाठी समानार्थी शब्द आहेत. अमृत, संजीवनी, सुधा आणि पियुष हे अमृतसाठी समानार्थी शब्द आहेत. आणि या ठिकाणी आहे वा तना म्हणजे चैतन्य आणि जीवनशक्ती, त्याला आपण तनया सुद्धा म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संस्थेने $1.5 अब्ज कर्ज मंजूर केलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्स 2025च्या जुलै महिन्यातील आपण घेतलेला आहे. भारताच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी अशी कोणती संस्था आहे की त्या संस्थेने $1.5 अब्ज कर्ज मंजूर केलेलं आहे? आणि ती संस्था आहे पर्याय क्रमांक 1 तर जागतिक बँकेने $1.5 अब्ज कर्ज जे आहे ते मंजूर केलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, सर्वात जास्त वाघांची संख्या. मित्रांनो, हा देखील प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता तर त्या ठिकाणी जवळपास 30% विद्यार्थी सांगत होते की कर्नाटक हे आपलं उत्तर आहे. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्या देशातील असं एक राज्य आहे की त्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे. तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 2 तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये, भारतामध्ये असं राज्य आहे मध्य प्रदेश की त्यात सर्वात जास्त वाघ आहेत. काही काही विद्यार्थी कर्नाटक सांगतात, काही विद्यार्थी महाराष्ट्र सांगतात, पण आपलं उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे सागरी पाण्याच्या बाष्पीभवनामुळे डॅश तयार होते व त्याचे खनन करून प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये विचारण्यात आला होता. सागरी पाण्याच्या बाष्पीभवनामुळे काय तयार होतं? तर जिप्सम तयार होतं. लक्षात ठेवा, जिप्सम तयार होतं आणि त्याचं खनन केल्याच्या नंतर प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे शिवसेनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. तर पहिला प्रश्न काय आहे की कोणाच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे पहा बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी आहे शिवसेना स्थापन झाली. ती कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर ती करण्यात आली पहा मुंबई या ठिकाणी स्थापन. आणि दुसरा प्रश्न काय आहे की ती कोणत्या वर्षी? तर वर्ष आहे 1966 या वर्षी शिवसेनेची स्थापना मुंबईमध्ये झाली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे. वाक्य पहा, मी शाळेतून आत्ताच आलो. या वाक्यामधील सर्वनाम सर्वांना सांगता आलं पाहिजे, तर सर्वनाम आहे या वाक्यामधील मी. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. या ठिकाणी थोडेसे पॉइंट्स आहेत. तर सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द त्याला म्हणतात सर्वनाम. आणि दिलेल्या वाक्यामध्ये मी हे सर्वनाम आलेलं आहे. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम असे सर्वनामाचे 6 प्रकार आहेत. आणि मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ऑप्शन 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला मुंबईचे शिल्पकार या नावाने ओळखले जाते? आतापर्यंत मुंबई भरतीसाठी पहा, मुंबई पोलीस भरतीसाठी एकटा प्रश्न हा 15 ते 20 वेळा विचारण्यात आलेला आहे. मुंबई शहराचे किंवा मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर नाना शंकरशेठ यांना मुंबईचे शिल्पकार या नावानं ओळखतात. आणि संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं. ऑप्शन 1 या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य भारताचे ऑर्किड राज्य म्हणजेच द ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया या नावानं ओळखलं जातं? पहा, द ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया या नावानं कोणतं राज्य ओळखलं जातं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर अरुणाचल प्रदेश हे जे आहे या राज्याला द ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचं ऑर्किड राज्य असं म्हणतात. हा प्रश्न आपल्याला TCS मध्ये 2 वेळा विचारण्यात आला होता. एक वेळा विचारण्यात आला हा आपल्याला म्हाडा भरतीसाठी आणि दुसऱ्या वेळेस हा जो प्रश्न आहे हा प्रश्न विचारण्यात आला होता आपल्याला तलाठी भरतीसाठी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे संकटाचे निवारण करणारा या समूहदर्शक शब्दासाठी खालीलपैकी कोणता योग्य शब्द असणार आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर संकटाचं निवारण करणारा त्याला आपण विघ्नहर्ता म्हणतो आणि विघ्नहर्ता या शब्दाला गणपती हे जे आहे हे समान अर्थाचं शब्द आहे. या ठिकाणी समूहदर्शक शब्द पहा. विघ्नहर्ता म्हणजे संकटाचे निवारण करणारा. कर्तव्य दक्ष आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी दक्ष असणारा किंवा तत्पर असणारा. मदतनीस मदतनीससाठी पहा एखादे कार्य करताना मदत करणारी जी व्यक्ती असते ती असते मदतनीस. आणि विनाशक म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा वस्तूचा नाश करणारा तो असतो विनाशक. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय लष्कराच्या मदतीने कोणत्या ठिकाणी हैदराबाद संस्थानाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यास सुरू करण्यात आली होती. मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. भारतीय लष्कराच्या मदतीने कोणत्या दिवशी हैदराबाद संस्थानाविरुद्ध एक पोलीस कारवाई करण्यात आली होती. तर त्या पोलीस कारवाईला ऑपरेशन पोलो या नावानं ओळखलं जातं. आणि ऑपरेशन पोलो सुरू कधी केलं होतं? पर्याय क्रमांक 1 तर 13 सप्टेंबर 1948 मध्ये हे सुरू केलं होतं. या ठिकाणी महत्त्वाचे यावर काही 3 पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. भारतीय लष्कराच्या मदतीने 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली होती. आणि या कारवाईला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं होतं. ऑपरेशन पोलोवरती आपल्याला 3 ते 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ही योजना भारतीय लष्कराच्या कमांडचे प्रमुख जनरल गोगार्ड यांनी तयार केली होती. आणि 17 सप्टेंबर 1948 म्हणजेच फक्त 4 दिवसामध्ये निजामाने शरणागती पत्करली. आणि 17 सप्टेंबर हा जो दिवस आहे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस किंवा त्याला मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरं केलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लोही वाळवंटी प्रदेशात आढळणारी डॅश या प्राण्याची जात आहे. यापूर्वी हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठीच विचारण्यात आला होता पहा नंदुरबार पोलीस भरतीसाठी. तर वाळवंटात आढळणारी एका प्राण्याची जात आहे तिचं नाव आहे काय लोही. तर ही लोही कोणत्या प्राण्याची जात आहे तर ही आहे ऑप्शन क्रमांक 2 तर शिळीची जात आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. 1857चा जो स्वातंत्र्य लढा होता तर त्या लढ्यामध्ये सहभागी झाले होते पहा चिमासाहेब. तर ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होते. या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 तर कोल्हापूर या जिल्ह्यामधील होते चिमासाहेब आणि ते स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभागी होते. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण असतात. या ठिकाणी कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे आणि 2 प्रश्न कसे तयार होतात लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर पंतप्रधान हे जे आहेत तर हे समितीचे अध्यक्ष असतात. कोणत्या मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती करणारी जी समिती असते तर तिचे अध्यक्ष असतात कोण तर पंतप्रधान. पण प्रश्न काय आहे अजून एक मुख्य माहिती आयुक्त आणि त्यांच्या आयुक्ताची नियुक्ती कोण करत असतं माहिती आयुक्तांची नियुक्ती. तर ते करत असतात राष्ट्रपती पण त्या समितीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 या सत्तेत जीव रमत नाही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे. आतापर्यंतचं खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर नामदेव ढसाळ यांचं पुस्तक आहे पहा हे या सत्तेत जीव रमत नाही. त्यांचे अजून काही महत्वाचे पुस्तक आहेत यामध्ये या सत्तेत जीव रमत नाही आणि गोलपिठा. भालचंद्र नेमाडे यांचं पहा मेलडी आणि देखणी. कुसुमाग्रज यांचं जीवनलहरी विशाखा हिमरेषा आणि इंद्रजित भालेराव यांचं पीकपाणी आम्ही कबाडाचे घरी हे जे आहेत हे महत्वाची त्यांची पुस्तकं आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता कोणाची होती. म्हणजे छत्रपती शिवरायांचा काळ कधी झाला 1630 ते 1680. पण प्रश्न काय विचारलाय आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता तर ती होती पहा पर्याय क्रमांक 2 तर यादव घराण्यांची जी सत्ता होती ती शिवरायांच्या आधीची सत्ता होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे 16व्या वित्त आयोगाने स्थापन केलेल्या सल्लागार परिषदेच्या संयोजकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो हा प्रश्न 2024-2025 साठी करंट अफेअरचा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे तर पूनम गुप्ता हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. म्हणजे प्रश्न परत एक वेळा पहा 16व्या वित्त आयोगाने स्थापन केलेल्या सल्लागार परिषदेच्या संयोजकपदी पूनम गुप्ता यांची नेमणूक करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? म्हणजे जे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी बरोबर असणारी वाक्यरचना कोणती आहे? या ठिकाणी वाक्यरचना आधी वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला समजून येईल. पहिला क्रमांक आहे, मोर थुई थुई नाचू लागला. दुसरा आहे, लागला नाचू मोर थुई थुई. तिसरा आहे, नाचू लागला मोर थुई थुई. आणि चौथा आहे, थुई थुई नाचू लागला मोर. तर यापैकी आपल्याला बरोबर वाक्यरचना कोणती वाटते आहे? पहा, पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. मोर थुई थुई नाचू लागला ही जी वाक्यरचना आहे ही बरोबर असलेली रचना आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या ठिकाणी शेखरू झाला आहे पण ते शेकरू आहे. शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, पण तो प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामधले आपल्याला पाहायला मिळतो? यापूर्वी आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे पहा शेकरू, आणि तो पाहायला मिळतो आपल्याला पुणे या जिल्ह्यातील भीमाशंकर या वन्यजीव अभयारण्यामध्ये. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते. तर या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला जशास तशी मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मित्रांनो, हे जे चॅनल आहे आपलं सत्यशोधक अकॅडमी, हे मराठी नोकरी या चॅनलचा दुसरा भाग आहे. आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.